वेलकम बॅक टू नो ट्रेड टुडे. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत मार्केट स्ट्रक्चर. 2 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. सॅटरडे संडे फुल मजा केली आहे मित्रांनो, काय विषय नाही आहे. आपलं मार्केट स्ट्रक्चरनुसार जस्ट दोन आपण ट्रेड घेतले होते आणि त्या दोन ट्रेडवर आपण 1000 पीप अचीव केले होते. आणि मार्केटने पुन्हा लिक्विडिटी क्रॅप केली आहे आणि अगेन्स्ट आपल्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट केली मार्केटने. जे रिसेंट स्ट्रक्चर बनलं होतं, खूप खास विषय झाला आहे मित्रांनो. आपल्याला हायर हाय पॉईंट भेटला, आयडी भेटला, आता लोअर लो पॉईंट भेटायचं मित्रांनो. मार्केटने जस्ट डे टाइम फ्रेमवर लिक्विडिटी ग्रॅब करून बघतोय मित्रांनो की लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केटने एक स्पाइक मारली आहे. आणि ती स्पाइक जो आपला फर्स्ट स्विंग होता आयडीएम नंतरचा, जो ऑर्डर ब्लॉक होता फर्स्ट, त्या ऑर्डर ब्लॉकला जस्ट टॅप अरे सॉरी गाईज जस्ट टॅप केला आहे आणि आपण इथून एक एंट्री एक्झिक्यूट केली आहे मित्रांनो. तरी तरी ती एंट्री आपण होल्ड करणार आहोत हायर हाय पॉईंट पर्यंत मित्रांनो. कारण की जो लिक्विडिटी एरिया आहे, जो जी कॅन्डल बनलेली आहे मित्रांनो सॅटरडेची, त्या कॅन्डलची वीक लिक्विडिटी मार्केटनी ग्रॅब करून जे जो हाय पॉईंट आहे, त्या हाय पॉईंटला मार्केट जस्ट मूव ऑन करेल. ट्रेंड तसं तर बघितलं तर जस्ट इकडं जो लास्ट पी वाय आहे तो डन करण्यासाठी मार्केट वर जाईल आणि मग एक स्ट्रॉंग मूव देऊन मार्केट सेल साईड जस्ट मुवमेंट करेल. पण त्याआधी मार्केटने एक डाऊन साईडमध्ये लिक्विडिटी ग्रॅब करून एक अपसाईडसाठी आपल्याला अपॉर्च्युनिटी देईल. तो आपला बेसिकली आजचा प्लॅन हा आहे की आपण जस्ट वेट करणार आहोत. मी एंट्री टॅप केलेली आहे, एक 50 पिपचा एस एल आहे आणि टार्गेट आहे आपलं 500 पिपचं. 2 दिवस बोर झालं मित्रांनो. अकाउंट नव्हतं, अकाउंट तर नाहीच नाही आणि ट्रेड पण करता नाही आला. सो पण चिल वीकेंड गाइज, कोई बढ़िया मोमेंटम नहीं थी. बस देखते रहे, सोचते रहे कि आखिरकार इस वीक में हमने क्या किया, किस चीज़ों में हमने ज़्यादा इम्पोर्टेंस दिखाई. जास्त तर मित्रांनो, जे मी मार्केट स्ट्रक्चर ॲनालाइज करून गेलो होतो, त्या ॲनालिसिसवर त्यापेक्षा वेगळं काही मार्केटमध्ये झालं नाही आहे. जस्ट जे आपलं ॲनालिसिस आहे, जो फर्स्ट स्विंग मार्केटने घेतला आहे आणि इथून जर ब्रेक होत आहे तर मार्केट जो लास्ट ऑर्डर सॉरी गाईज हा तर मित्रांनो, जो लास्ट स्विंग हा फर्स्ट स्विंग जर ब्रेक होत आहे तर मार्केट जो चॉक पॉईंट आहे, त्या चॉक पॉईंटमध्ये असलेला जो लास्ट स्विंग आहे जस्ट हा रिमार्केबल आहे. आणि फेअर व्हॅल्यू का मी मॅप करतोय तर फेअर व्हॅल्यूमुळे आपल्याला
जो लास्ट ऑर्डर ब्लॉक आहे तो ऑर्डर ब्लॉक आपल्याला स्पष्टपणे दिसतो मित्रांनो. तो टच झालेला नाही, जस्ट म्हणजे जर फेअर व्हॅल्यू टच होऊन जर मार्केट वर जाते तर तो एक अनव्हॅलिड ऑर्डर ब्लॉक आपण डिफाईन करतो मित्रांनो. हा वाला सेकंड आहे की मार्केट तिथं जस्ट टॅप होऊन नाही गेलेलं, तर जास्त चान्सेस आहेत की मार्केट हा जर स्विंग ब्रेक करतंय तर अरे सॉरी मित्रांनो, जस्ट आणि मग एक अपसाईड मुवमेंट करेल मित्रांनो. पण हा ब्रेक केला तर तो पॉईंट आहे आपल्याकडे. पण मार्केटने जर तो पॉईंट ब्रेक नाही केला तर आपण ही एंट्री एक्झिक्यूट झालेला आहोत. जस्ट 50 पॉईंटचा एस एल आहे आणि टी पी आपण हा ठेवलेला आहे मित्रांनो. जे आपला बॉस पॉईंट आहे त्या बॉस पॉईंटपर्यंत आपण जस्ट टी पी होल्ड करणार आहोत. काहीच विषय नाही मित्रांनो. जे आपण मागच्या वीकमध्ये केलं तेच या वीकमध्ये कंटिन्यू करणार आहोत. नॉर्मली ट्रेड जस्ट होल्ड करायचा आहे. तुम्ही बघितलं आहे माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओपासून की मी इथून एक अपॉर्च्युनिटी एंटर केलेली आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीमध्ये मी 750 पिप्स जस्ट कॅल्क्युलेट करून अचीव केलेले. आणि नेक्स्ट जी एंट्री होती ती सेल साईड लिक्विडिटीमध्ये होती. मार्केटने आपल्याला तिथं आपण 500 पिपची रॅली दिली आणि अगेन्स्ट आपण एक जो रिसेंट लिक्विडिटी आहे सॅटरडेची चुकलं का ती ब्रेक करून मार्केटने जो फर्स्ट ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकला जस्ट टॅप होऊन मार्केटने अपसाईड मुवमेंट करायला स्टार्ट केला आहे. हा माझा एक सिनारिओ आहे मित्रांनो की जस्ट ज्या बेसिसवर मी मार्केटला बघतो त्या बेसिसवर मार्केट जस्ट मूव करत आहे आणि मी वेट करत आहे की जे मी टार्गेट लावलेलं आहे ते लवकरात लवकर अचीव करेल आणि ते टार्गेट अचीव होण्यापर्यंत मी मार्केटमध्ये होल्ड करेल. कारण की इथं सगळा गेम पेशन्स आणि प्रोसेस आणि तुमचं डिसिप्लिन आणि वेटवर आहे मित्रांनो. जर तुम्ही एका ट्रेडमध्ये वेट करू शकत नाही तर जी लॉंग ट्रेड रॅली आहे मित्रांनो ती रॅली तुम्ही कॅप्चर करू शकत नाही. अगेन पण मी आज तेच बोलतोय की आजची एंट्री आपल्या लिक्विडिटी बेसवर आहे, हायर आहे. चॉक बॉसवर ती डिपेंड नाही. चॉक बॉसवर एंट्री हे ज्यावेळेस मार्केट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करल त्यावेळेस आपण नेक्स्ट अपॉर्च्युनिटीसाठी एंट्री जस्ट मी तुमच्या पुढे डिक्लेअर करेल. पण तोपर्यंत आता जी रिक्वायर एंट्री जस्ट आपण एंटर झालेला आहोत ती एक डे टाइम फ्रेम लिक्विडिटीवर आहे. जस्ट मार्केटने प्रिव्हियस डे लिक्विडिटी ग्रॅप केली आहे आणि जी लिक्विडिटी ग्रॅप करून मार्केट ऑर्डर ब्लॉक टच होऊन जो हायर पॉईंट आहे लिक्विडिटीचा तसं टार्गेट मित्रांनो आपण जस्ट जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडनुसार जर बघितलं वर बॉस आहे तेव्हा जास्तीत जास्त चान्स आहे की मार्केट वर जाणार. आणि जी प्रिव्हियस हायची जी लिक्विडिटी आहे जस्ट तिथे बघू शकताय ह्याच्यात जो पण अनटॅप ऑर्डर ब्लॉक असेल मित्रांनो तिथपर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न करणार आणि याच्यात कुठलाही अनटॅप ऑर्डर ब्लॉक नाही. जस्ट जो अनटॅप ऑर्डर ब्लॉक आहे मार्केटने तो टॅप करून मार्केट
मूव्ह केलेला आहे डाऊन साईडला, आणि जो इथं बनला आहे हे टार्गेट आपण इथपर्यंत पण अचीव करू शकतो, पण जास्तीत जास्त आपलं टार्गेट हे आपलं टार्गेट राहू शकते मित्र. पण आपण टार्गेट हे ठेवलेलं आहे की जो हायर पॉईंट आहे त्या हायर पॉईंटच्या बेसवर वेट करूया मित्रांनो. जस्ट त्याशिवाय आपल्याकडं काय दुसरं पर्याय नाही आहे. बाकी काय चाललं आहे मित्रांनो तुमचं? जेव्हा कधी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल, जसं त्याच्यात काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही मित्रांनो, पण जस्ट मी ते सिम्पल वेमध्ये जस्ट तुम्हाला ॲनालाइज करून दिलेलं आहे की तुम्ही पण तुमचं स्ट्रक्चर मॅपिंग बेस्ट करा, आणि त्या स्ट्रक्चर मॅपिंगवर ट्रस्ट करून बॅक टेस्ट एंट्रीज घ्या आणि ते स्ट्रक्चर मॅपिंग कंटिन्यू करत राहा. जर ते करताल तरच मार्केटमध्ये लॉंग टाईम टिकताल, नाहीतर शॉर्ट टाईम खूप सारे घोडे या गेममध्ये आहेत की ते जस्ट नॉर्मली एंटर होतात आणि एक राईड मारून बाहेर होतात. हे आहे मित्रांनो हिरो USDचा. इथं पण एक चॉक पॉईंट आहे, मार्केटने चॉक पॉईंट जस्ट ब्रेक केला आहे. नाही ब्रेक नाही केला मित्रांनो, हा पॉईंट आहे आपला, हायर पॉईंट आहे. जस्ट इथं मार्केटने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलेला आहे. आपल्याला याच्यात कुठे आयडिया भेटला नाही मित्रांनो. मार्केट बॉस करून चॉककडे पण जाऊ शकते, आणि जो अप ट्रेंड आहे तो पुन्हा कंटिन्यू करू शकते, आणि मार्केट अगेन्स्ट एक नवीन स्विंग बनवून मार्केट हा जो रिसेंट लो बनलेला आहे तो जर ब्रेक करते, तर आपण एक सेल साईड एंट्री बघणार आहोत की जो मार्केटली आयडिया फाईन केल्यानंतर जस्ट आपण त्यात एंटर होऊ. पण तोपर्यंत मार्केट ओव्हरच आहे. गोल्डमध्ये तर आपण जस्ट फिक्स करून ठेवलेलं आहे आपलं एंट्रीज की जस्ट वेट करणार आहोत मित्रांनो. आणि आज आपण पार्टिसिपेट पण झाला आहे मित्रांनो. 5% नेक्स्ट डे कंटेंट जे चालू होत आहे, आणि त्या वीकली कंटेस्टमध्ये जस्ट आपण लॉग इन पण केले आहे. तुम्हाला मी जस्ट रिएंटर दाखवू बी शकतो की हे लॉग इन कसं करायचं आहे. उद्या जो व्हिडिओ मी बनवून टाकेन मित्रांनो, तो 5% प्रॉप फॉर्मवर असेल मित्रांनो. जस्ट मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो मित्रांनो. जर तुम्हाला याच्यात काही इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही जे सिम्पल वेजमध्ये या कंटेस्टमध्ये पार्टिसिपेट होऊन 5%चा अकाउंट अचीव करू शकता मित्रांनो. काही अवघड नाही आहे, सिम्पल आहे खूप. नेट खूप स्लो आहे मित्रांनो. हे बघताय मित्रांनो, लॉग इन केलं आपण जस्ट फर्स्ट पेजवर, आणि हे बाकीचे आपले रिसिव्ह
कंटेस्ट आहेत की जे आपण पार्टिसिपेट झालो आणि मी जस्ट याच्यात काही माझं जे 5%चे 5Kचे अकाउंट आहेत ते पण मी याच्यात घेतलेले आहेत मित्रांनो, आणि हे पण लूज केलेले आहेत. काही विषय नाही मित्रांनो, खूप काही शिकायला भेटले. तर कंटेस्टकडे जाऊया आपण. आज एक कंटेस्ट एंड होईल मित्रांनो. जो अपकमिंग कंटेस्ट आहे, तर इथं बघताय मित्रांनो की 48 आवर्समध्ये तो स्टार्ट होत आहे. जस्ट आपण जॉईन नाव, आणि इथे खाली एक प्लस साईन येत आहे की जे आय हॅव रीड अँड ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन. जस्ट आपण अप्लाय केले की मार्केटिंग पेज ओपन करतं. यू आर ऑल सेट. आपण युअर डॅशबोर्ड अँड ट्रेडिंग क्रेडेन्शियल विल अनलॉक वेन द कंटेस्ट किक ऑफ. प्रिपेअर ऑफ अन एक्साइटिंग ट्रेडिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे याच्यात आपण कुठल्याही विंडो जे आपल्याकडं जे आहे त्या पी सीवर लॅपटॉपवर आपण ट्रेडिंग करतो, विंडोजवर लिनक्सवर जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर आपण जस्ट ओपन करतो. माझं विंडोजचं आहे आणि मी ॲक्च्युअल MT5चं जे ॲप आहे ते लॉग इन करून ठेवलेलं, त्याच्यामुळे मी काही त्याच्यात एंटर होत नाही. जस्ट क्लोज करून बघा, जस्ट इथं रिमार्क येतं यू आर इन, आणि आपण जो ओव्हरव्ह्यू आहे आपला डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला शो होईल की जे कंटेस्ट पेज आहे ते कंटेस्ट पेजवर आपल्याला इथे क्रेडेन्शियल्स शो होतील जस्ट उद्या 12:30च्या नंतर. आणि नंतर आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. जस्ट 6 डेमध्ये चॅलेंज आहे. 6 डेमध्ये याच्यात आपल्याला लॉंग म्हणजे लार्जेस्ट प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे की जो सगळ्यात जास्त प्रॉफिट अचीव करेल तो विनर ठरला जाईल, आणि जो फर्स्ट 3मध्ये येईल त्याच्यासाठी बेस्ट प्राईज आहे मित्रांनो. 60K आहे, 20K आहे आणि 10K आहे मित्रांनो. खूप पार्टिसिपंट याच्यात इन्वॉल्व होत आहेत, आणि जस्ट 20,000 पार्टिसिपंट आहेत की याच्यात आपण इन्वॉल्व होऊ शकतो. खूप कमी लोक आहेत की या गोष्टी त्या कमी लोकांना माहिती आहेत. खूप कमी लोक पण याच्यात जॉईंट होतात, आणि विनिंग चान्सेस खूप आहे मित्रांनो. तुमची जी ट्रेडिंग स्किल आहे ती याच्यात आपण दाखवू शकतो, आणि जे आपल्यासाठी प्राईज ठेवला आहे त्या प्राईजला आपण अचीव करू शकतो मित्रांनो. खूप सिम्पल वेमध्ये आहे. जर तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असला तर जस्ट तुम्ही पार्टिसिपेट करा, आणि जे प्राईज आपल्यासाठी ठेवलं आहे ते प्राईज अचीव करून एक नवीन फंडेड अकाउंट आपल्याला फ्रीमध्ये मिळते आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचं आपल्याला पे नाही करावं लागणार, जस्ट फ्री आहे. आपण कंटेस्ट पास झालो हे हा जो वीक आहे त्या वीकमध्ये आपण हे कंटेस्ट पास करायचा प्रयत्न करू मित्रांनो. लार्जेस्ट प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्याचा एक जस्ट आपला जो गोल आहे ते गोल लवकरात लवकर पूर्ण करू. चला तर मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लवकरच अपडेट करत राहील. ज्या बेसिक गोष्टी येतील त्या बेसिक गोष्टीला मी जस्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.